सूर्याभोवती इंद्रधनुष्यासारखे गोलाकार खळे पाहण्याची संधी सोमवारी गोवेकरांना मिळाली। दुपारी 1:30च्या सुमारास हा दुर्मिळ योग अनुभवायला मिळाला। इंद्रधनुष्यातील रंगांप्रमाणे सोमवारी सूर्याभोवती खळ पडल्याचं गोवेकरांना दिसून आलं। या प्रकाराला ग्रामीण भागामध्ये सूर्याभोवती खळ पडलं असंही म्हटलं जातं। आकाशामध्ये प्रत्यक्षात ढग दिसत नसले तरी पृथ्वीपासून 7 ते 8 किलोमीटर उंचीवर षटकोनी आकाराचे बर्फाचे कण असतात। हे बर्फाचे कण काचेच्या लोलकासारखे काम करतात। याला तंतुमय ढग असंही म्हटलं जातं। या बर्फाच्या कणातनं सूर्यप्रकाश जाताना त्याचे 7 रंगांमध्ये वक्रीभवन होतं, त्यामुळं हे खळ दिसतं। ही एक नैसर्गिक घटना आहे। साधारणतः पाऊस संपण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत अशा प्रकारचं खळ सूर्याभोवती दिसून येतं। अनेकदा चंद्र किंवा सूर्याभोवती हे खळ दिसतं। ते वातावरणातील सूक्ष्म जलबिंदूकडनं प्रकाशाचं विभाजन झाल्यामुळे तयार होत असतं। ही माहिती पणजीच्या वेधशाळेच्या पदाधिकाऱ्यांनी इन गोवाशी बोलताना दिली। Halo is an optical phenomenon. It happens when the sun's rays pass through sheet type of clouds. So when the light passes through these clouds, some particular type of clouds, we can see a ring around the sun. There are actually 2 types, halo and corona. They are slightly different depending on the type of the cloud. So today's what we experienced, I think it was a halo. पूर्वी जेव्हा हवामान खात्याचा उदय झाला नव्हता तेव्हा याच खळ्यावरनं पावसाचा आणि त्या अनुषंगानं पीक पाण्याचा अंदाज बांधला जायचा। सूर्यानं खळ करण्याला ग्रामीण भागात अशुभ मानलं जातं, कारण हे खळ म्हणजे येणाऱ्या काळात अन्नधान्याचा तुटवडा भासून मोठा दुष्काळ पडण्याची पूर्वसूचना मानली जाते। ते काही असलं तरी गोवेकरांनी निसर्गाच्या या आविष्काराचा सोमवारी मनमुराद आनंद लुटला।